हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेस या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण विषय चिटणीसाची कार्यपद्धती म्हणजेच SP या विषयातील HSC बोर्ड एक्झाम 2024 जो काही तुमच्या पेपरची डेट आहे, पेपरची तारीख आहे 28 फेब्रुवारी 2024. तर या दिवशी होणाऱ्या पेपरची जी काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत तर ते आपण अभ्यासत आहोत. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण फरक स्पष्ट करा तसेच संकल्पना स्पष्ट करा हे पूर्ण जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला विचारण्यात येणार आहेत तर ते पूर्ण क्वेश्चन आपण पाहिलेले आहेत. जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये त्याची प्लेलिस्ट बनवलेली आहे, तर ती पूर्ण प्लेलिस्ट तुम्ही पाहू शकतात. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण विषय चिटणीसाची कार्यपद्धती यामधील प्रश्न 6वा खालील विधाने सकारण स्पष्ट करा. तर यातील जे काही प्रश्न आहेत तर ते कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत तर ते आज आपण अभ्यासणार आहोत. तर बघा, हा प्रश्न 6वा जो असणार आहे तो तुम्हाला एकूण 8 गुणांसाठी असेल. प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेत विचारले जातील 4, त्यापैकी तुम्ही फक्त 2 सोडवणे आवश्यक आहे. किती? तर फक्त 2 सोडवणे आवश्यक आहे आणि तुम्हाला एका प्रश्नासाठी गुण असतील 4. असे 2 प्रश्न जर सोडवलात तर तुम्हाला गुण भेटतील 8. तर बघा, आपण पाहूयात की कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत. तर बघा, पहिला प्रश्न आहे, स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर विविध घटक परिणाम करत असतात. पहिला आहे, स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर विविध घटक परिणाम करत असतात. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, समहक्क भागधारक हे कंपनीचे खरे मालक व नियंत्रक असतात. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे, कर्जरोखे हे कंपनीची मालमत्ता तारण ठेवून सुरक्षित केले जातात. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, कंपनी भाग प्रमाणपत्राची दुसरी नक्कल प्रत देऊ शकते. पाचवा प्रश्न आहे, संचालक मंडळ भागाच्या हस्तांतरणास नकार देऊ शकते. 6वा आहे, कंपनीला ठेवी स्वीकारण्याबाबत मर्यादा आहेत. 7वा प्रश्न आहे, सर्व कंपन्या आम जनतेकडून ठेवी स्वीकारू शकत नाहीत. त्यानंतर 8वा नंबर आहे, गुंतवणूकदार आणि कर्जदार यांच्यातील वित्तीय बाजारपेठ हा दुवा आहे. त्यानंतर 9वा प्रश्न आहे, भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ सेबी भारतातील प्रतिभूतीच्या व्यवहाराचे नियमन करते. त्यानंतर 10वा आहे शेवटचा, भाग बाजार हे भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी कार्य करतात. तर हा तुमचा शेवटचा महत्त्वाचा प्रश्न. असे एकूण 10 प्रश्न क्रमांक 6 यामध्ये महत्त्वाचे प्रश्न आहेत. जर कोणाला काही अडचण असेल किंवा कोणत्या नवनीताची PDF पाहिजे असेल तर त्याने कमेंट करून विचारू शकतात. मी त्यांना टेलिग्राम चॅनेलवरती नवनीत PDF उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचबरोबर प्रश्न 6वा जो आहे यामधील कोणता प्रश्न क्लिअर दिसत नसेल किंवा स्क्रीन जर काही अडचण वाटत असेल कमेंट करून विचारू शकतात. बघा, मी तुम्हाला आणखीन एकदा स्क्रीन शेअर करत आहे. प्रश्न पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा आणि 10वा असे हे 10 प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे आहेत एक्झाममध्ये. तर याच प्रश्नांचा सराव प्रॅक्टिस करून जा, जेणेकरून तुम्हाला जो चिटणीसाची कार्यपद्धती 28 फेब्रुवारी 2024 HSC बोर्ड एक्झाम यामध्ये लिहिण्यासाठी अवघड जाणार नाही. तर बघा, अशा पद्धतीने आपण प्रश्न 6वा यातील सकारण स्पष्ट करा यामध्ये कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत तर ते आपण पाहिलेले आहेत. आता विद्यार्थ्यांनो, तर बघा, तुम्हाला मी सांगते
की सकारण स्पष्ट करा हा प्रश्न तुम्ही उत्तरपत्रिकेमध्ये कशा पद्धतीने लिहायचा आहे. खूप जण कन्फ्यूज होतात की सकारण स्पष्ट करा कसं लिहायचं. तर बघा मी आज तुम्हाला सांगत आहे. इथे बघा तुम्ही अशा पद्धतीने तुम्हाला एक आन्सर शीट दिली जाते. इथे तुम्हाला वरती एक बॉक्स दिसतो. या बॉक्समध्ये तुम्ही काहीही करायचं नाही. इथे जे तुमचे मार्क देत असतात, पेपर चेक करत असतात, त्यांच्यासाठी हा रखाना दिलेला असतो. त्यानंतर बघा इथे मार्जिन यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीनं हा रखाना दिलेला असतो. यामध्ये तुम्ही क्वेश्चन नंबर टाकायचा, कितवा क्वेश्चन आहे. त्यानंतर अशा पद्धतीने ते क्वेश्चन मार्क द्यायचं. त्यानंतर इथे उत्तरामध्ये बाण करा किंवा उत्तर असं नाव लिहा. तर तुम्हाला काय विचारलेलं आहे, सकारण स्पष्ट करा. तर बघा विधाने सकारण स्पष्ट करताना जे काही तुमचा प्रश्न आहे, तर बघा आपण एक प्रश्न घेऊयात. तर बघा तुम्हाला प्रश्न विचारण्यात येईल की स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर विविध घटक परिणाम करत असतात. तर बघा याचं उत्तर कसं लिहायचं. तर इथे उत्तराचा बाण टाकायचा व्यवस्थितपणे किंवा उत्तर म्हणून नाव टाकायचं आणि खालील विधाने सकारण स्पष्ट करा. तर इथे तुम्हाला याचं कारण टाकायचं आणि त्याचे तुम्हाला पॉईंट लिहायचे. पॉईंटमध्ये उत्तर लिहायचं. 1, 2 असे पॉईंट टाकायचे आणि अशा पद्धतीने तुम्ही पॅरेग्राफ पाडून तुम्ही हे उत्तर लिहायचं आहे. व्यवस्थितरित्या तुम्ही 4 जरी पॉईंट लिहिलात तर तुम्हाला इथे 4 गुण भेटून जातील. फक्त तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे आहेत एकूण 4 प्रश्नापैकी. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमची जी आन्सर शीट असणार आहे त्यावरती तुम्हाला लिहायचं आहे. कुठल्याही प्रकारची खाडाखोड करायची नाही. व्यवस्थितपणे प्रश्नाचा जो क्वेश्चन क्रमांक आहे तो व्यवस्थित इथे टाकायचा आणि व्यवस्थितरित्या लिहायचा. आणि तुमच्यासाठी एक गुड न्यूज पण आहे. मी त्याचासुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, म्हणजेच तुम्हाला लक्षात येईल की गुड न्यूज काय आहे तुमच्यासाठी. तर बघा अशा पद्धतीने या चॅनेलवरती तुम्हाला पूर्ण इम्पॉर्टन्स व्हिडिओ, तसेच जो काही चिटणीसाची कार्यपद्धती, वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन, अर्थशास्त्र, तर पूर्ण जो तुमचा प्रकरण आहे त्याचा पूर्ण स्वाध्याय आपण चॅनेलवरती व्यवस्थितरित्या पाहिलेला आहे. तर चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.